भरपूर वोट भेटलाय, काय म्हणणार तुम्ही? खूप सारे वोट्स दिलेत त्यांनी, जनतेने खूप सारं प्रेम दिले, त्याच्यामुळेच मी विनर आहे. आणि माझा गेम त्यांना आवडला, त्यांनी मला 100 दिवस बघितले, माझा प्रवास बघितला आहे आणि त्या प्रवासावर त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं आहे. जितकं काही प्रेम केलं आहे त्यामुळे माझ्या हातात आज ट्रॉफी आहे. आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन तर परका करेन असं मला वाटतं आणि मला कोणालाच परकं नाही करायचं आहे. माझं खूप प्रेम आहे सगळ्यांवर, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. सो मनापासून लव यू बोलेन मी त्यांना, की माझं तुमच्या सगळ्यांवरती खूप 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 जास्त प्रेम आहे. तुम्ही मला म्हणजे माझ्यामध्ये तुमची मुलगी बघितली आहे, तुमची बहीण बघितली आहे, तुमची मैत्रीण बघितली आहे. खूप गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मी कनेक्ट झाली आहे तुमच्या सगळ्यांशी. आणि हे प्रेम आणि हे नातं असंच इथून पुढे राहील असा मी शब्द देते तुम्हाला आणि असंच प्रेम राहील. अनुश्रीला काय म्हणणार तुम्ही? अनुश्री पण लेट टफ कॉम्पिटिशन दिलं आहे, लोक बोलतात ती पण विनर होणार आहे. विशाल कोटियान त्यांनी पण चांगलं केलं आहे, रोमॅन्सचा गेमचा त्यांनी टाकलं, काय म्हणणार तुम्ही? मी तर म्हणेन टॉप 5मध्ये जितकेही लोक होते ना ते सगळेच विनर आहेत. कारण 100 दिवसांचा प्रवास करणं सगळ्यांसाठीच कठीण आहे आणि त्या 5ही लोकांनी 100 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. आणि ज्या प्रकारे ते सुद्धा लढले, ज्या प्रकारे त्यांनी पण एफर्ट्स घेतले, सो सगळेच डिझर्विंग होते. आणि पण ते होतं ना की 5मधला कोणीतरी एक जिंकू शकतो, 2मधला कोणीतरी एकच जिंकू शकतो. सो ते नाही जिंकले, मी जिंकले, बट प्रयत्न तर पण तुम्ही पण सगळ्यांचे डिझर्विंग होते. हो 5ही लोक डिझर्विंग होते. पण राकेश बापट झोपून आले. नाही असं काही नाही आहे. त्याचा गेम खूप छान होता. तो तुम्हाला कदाचित म्हणजे आता कसं असतं ना की अनुश्रीनी मेहनत केलं, विशालनी मेहनत केलं, राखी कसं तिने लोकांना उठवलं, समजलं. राकेश बापट मला असं होतं नॉर्मल, ते मी सांगतो आता. नाही असं काही नाही आहे. काही असं काय असतं ना, रियालिटी शो आहे म्हटल्यानंतर रिअल पर्सनॅलिटी असते. सो तो जेंटलमॅन म्हणूनच त्याला टॅग दिला आहे की तो जेंटलमॅन आहे. त्याला भांडणं म्हणा किंवा जास्त काही गोष्टी असं चावचाव त्या जास्त आवडत नाही. तो जसा असतो ना घरी तशाच पद्धतीने तो बाहेर म्हणजे घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये राहायचा प्रयत्न करत होता आणि तो त्याच पद्धतीने केला आणि तो खूप छान केला असं. आता तुम्ही कधी हिंदी बिग बॉस करणार का नाही तुम्ही? तर पॅन इंडिया आता तुम्हाला लोक बघतात, तुम्हाला अभिनेत्री पॅन इंडिया, नॉट रिलिजन, फुल इंडिया. हो पूर्ण इंडियाचंच प्रेम मिळतं आहे मला, ते बघून खूप छान वाटतं. कारण मी कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी तितक्या मोठ्या लेवलपर्यंत जाईन म्हणून. म्हणजे मनामध्ये फक्त स्वप्नच घेऊन चालत होतं आणि ज्या प्रकारे जनतेने माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे, सो मला असं म्हणायचं आहे की त्यांची जर इच्छा असेल की मी मूव्ही करावा तर मग ते कमेंट्समध्ये सांगतातच नाही किंवा मला टिप्स पण येतात. त्यांची जशी इच्छा असेल की मला त्यांना मूव्हीमध्ये बघायचं असेल तर मी मूव्ही करेन, त्यांना मला हिंदी बिग बॉसमध्ये बघायचं असेल तर हिंदी बिग बॉस करेन. जे काही असेल ते माझ्या सगळ्या जनतेसाठीच असेल. कारण त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी जे करावं ते मी करायला तयार.